आपण काय सांगताल, जनतेतून कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? जनतेतून जोरात प्रतिसाद आहे, कारण गेल्या 10-15 वर्ष मी सामाजिक कामात असल्यामुळं म्हणजे लोकांच्या सुखदुःखात कायम सहभागी आहे. त्यामुळे लोकांना चेहरा काय नवखा नाही. आणि भाजपचा अध्यक्ष म्हणून 10 वर्ष काम केले. त्याच्यानंतर डीपीडीसीचा मेंबर म्हणून 2.5 ते 3 वर्ष काम केले. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मी आपल्या तालुक्यामध्ये 120 ते 130 कोटी रुपयाची विकास कामं लोकांच्या दारापर्यंत पोहोचवल्यात. त्यामुळे जनतेला विश्वास आहे की हाच उमेदवार काम करू शकतो आणि या उमेदवारात काम करण्याची क्षमता आहे. पप्पा असं म्हणलं जातं की तुम्ही भाजपला बंडखोरी केली भाजपमध्ये, असं तुमच्यावर आरोप होतोय. हा, कारण का बंडखोरी करण्याची वेळ आली की मी तो पक्ष वाढवला, त्या पक्षाचं रोपटं या तालुक्यामध्ये लावलं आणि मोठं करण्याचा प्रयत्न केला. नाईन टायमिंगला काम करून जनतेत जाऊन सुद्धा मला उमेदवारी न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी मी बंडखोरी केली. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादा पहिलवान कोल्हापूरला कष्ट करतो आणि त्याची जर कुस्ती लागली नाही तर त्याला नाईलाजाने दुसऱ्या पहिलवानावर उठून जाऊन कुस्ती करावीच लागते. त्या प्रकारात हा प्रकार असल्यामुळे मला त्या ठिकाणी माघार घेणं काही जमलं नाही. त्यामुळे मी जाऊन आव्हान स्वीकारलं आणि मतदारांच्या पुढं सामोरं जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी केलेला आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातला जो मी बांधलाय, मी गोळा केलाय. म्हणजे कार्यकर्ता गोळा करत असताना 2017ची परिस्थिती सर्व भोर तालुक्यातील आम जनतेला माहिती. तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याबरोबर कोण नव्हतं. आज 10 वर्षाच्या काळामध्ये बरचसं पाणी पुला घालून गेल्यामुळं माझ्याकडे 1,500-2 हजार कार्यकर्त्यांची टीम आज आहे आणि ती टीम सर्व माझ्या बरोबर आहे, याचा मला अभिमान आहे. आपली अपक्ष टक्कर खरी कोणावर असेल? अपक्ष टक्कर खरं तर समोर 4 उमेदवार आहेत. एखाद्या उमेदवाराचं नाव घेऊन मला मोठं करण्यात काही इंटरेस्ट नाही, पण टक्कर म्हणण्यापेक्षा मीच 1 नंबरला आहे असा माझा ठाम आत्मविश्वास आहे.